हाय गाईज, तर बघू शकता तुम्ही मेकअप किती मस्त असं सुंदर झाला आहे. हा आहे माझा फायनल लुक. कसा आहे फायनल लुक नक्की कमेंट करून सांगा. आणि किती छान असं किती मस्त असा मेकअप झालेला आहे. जे स्पॉट्स आहेत तेही म्हणजे थोड्याफार प्रमाणात मी कवर केले आहेत, पण पूर्ण कवर करून ते नॅचरल लुक जो येतो तो कमी होतो जर जास्त मेकअप केला किंवा जास्त फाउंडेशन वगैरे यूज केलं तर. म्हणून मग मला नॅचरल असा लुक पाहिजे होता संक्रांती स्पेशल म्हणून. तर खूप मस्त असा मेकअप मी केलेला आहे. आणि मेकअप कसा केला आहे ते तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्हाला म्हणजे हा मेकअप कसा केला आहे हे जर पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल किंवा कोणते कोणते प्रोडक्ट यूज केले ते पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, मी नक्की शेअर करेन. हाय, तर मला हे पार्सल आलं होतं त्याच दिवशी, मकर संक्रांती दिवशी. पार्सल ओपन करायला वेळ नव्हता आणि काय पार्सलमध्ये आहे हे माहिती होतं, त्यामुळे मग लेटच रात्रीच ओपन केलं. पार्सल हे खूप छान होतं, कारण साडी ऑर्डर केली होती मी मिशोवरून. साडी पण खूप अशी मस्त सुंदर होती, वर्क होती. आणि पार्सल लवकर आल्यामुळे एवढं म्हणजे काही वाटलं नाही की लवकर आलं. लेट झालं तर आपण वेट करतो, त्यामुळे साडी दिसायला खूप छान होती. कलर, फॅब्रिक आणि वर्क सेम आहे जसं मला म्हणजे लाईव्हला मी बघितलं होतं सेम तसंच होतं. पण साडीमध्ये एक फॉल्ट होता की जिथे आपण म्हणजे वर्कचं ते जॉईन होतं म्हणजे पदर आणि नंतर जे नेसायचं असतं ते तिथे ना म्हणजे त्यांचं जॉईन करायचं तेच राहून गेलेलं होतं. मग तो डॅमेज पीस म्हणजे एक प्रकारे डॅमेज होतं. मग त्यामुळे मी ती साडी रिटर्न केलेली होती. रिटर्नला पण टाकलेली साडी, कारण साडी खूप मला आवडली होती. मग आता विचार करते परत एकदा हीच साडी रिटर्न मागवेन म्हणून. आणि तुम्ही बघू शकता साडीला वर्क पण खूप छान होतं, मला खूप आवडली होती साडी. पूर्ण असं गुडघ्यापर्यंत होतं. तुम्हाला बाय करायचे तर नक्की करा आणि मी तुम्हाला लिंक पण देते किंवा फोटो टाकते वरती. आणि नक्की ऑर्डर करा, तुम्हाला चांगला पीस येईल. मला डॅमेज आला असं काही नाही की सगळ्यांना तसं आहे. थँक्यू.